या दोघांचा काय विषय झाला काय माहिती, दोघं जण तर भांडणच करायला लागले ना. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण सांगतो. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर. दीपे चालला होता मंदिरामध्ये, म्हणलं मला बी होती. आलो मीन दीपे घराजवळ असलेल्या मारुतीच्या मंदिरावर. निघालो मीन दीपे दर्शन घ्यायला जाण्यासाठी. दीपेनं आणि मी मारुतीचं दर्शन घेऊन घेतलं. झालं आमचं दर्शन घेऊन आम्ही सरळ निघलो दोघं जण घरी जाण्यासाठी. घरी आलो की म्हणे आपल्याला थोडं गावामध्ये काम आहे. मी म्हणलं चाल मग. निघलो आम्ही दोघं जण गावात जाण्यासाठी. आलो किराणा दुकानावर, कारण की त्याला काजू आणि बदामची पाकिट घेणं होते. किशेनं काजू आणि बदामची पाकिट घेऊन घेतली. तेवढ्यातच आपल्या इकडे मित्र भेटले, त्याला ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं. तिथून सरळ आलो भाजीपाल्याच्या दुकानावर, कारण की किशे म्हणे मला भाजी जुडी घ्यायची. भाजीची जुडी घेऊन घेतली. आपला मित्र भेटला, तेल घेतलं गाडीवर आणि त्याला दिलं त्याच्या दुकान जवळ सोडून. झालं आमचं काम. निघलो आम्ही घरी जाण्यासाठी. घरी आलो, बोरबिले होतो. चला म्हणलं मित्राच्या दुकानावर चक्कर तरी मारून. तेवढ्यातच आपले फॉलोअर भेटले, त्याला ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं. सरळ आलो आपल्या मित्राच्या दुकानावर. आपला मित्र म्हणे लस्सी पाचतो तुम्हाला. आम्ही निघलो लस्सी प्यायला जाण्यासाठी. आलो हॉटेलवर, सगळ्यांना मस्त पैकी एक एक लस्सी मारून घेतली. लस्सीन पोटने भरलं, पुन्हा एक एक कॉफी मारून घेतली आणि परत निघलो मित्राच्या दुकानावर जाण्यासाठी. मित्राच्या दुकानावर जो मुलगा त्याला पण एक फ्रुटी देऊन टाकली. दिवसभर मित्राच्या दुकानावर बसलो. रात्री टायमाला निघलो घरी जाण्यासाठी. घरी आलो, चला म्हणलं आपलं नॉन क्रिमिलियर काढायला टाकेल. निघलं का पाहून तरी येऊ. मग काय काढले आपली स्प्लेंडर. सरळ आलो मित्राच्या दुकानावर. आलो निखिल कॅम्प्युटर अँड मल्टी सर्व्हिसेस वर. आपला मित्र निखिलला भेटलो. निखिल करत होता आपलं नॉन क्रिमिलियर आलं का नाही. तेवढ्यातच आपल्या इकडे प्रेमाची पब्लिक भेटली, त्याला ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं. तेवढं ते याची दोघांची भांडणं लागली. इकडे काय विषय झाला याचं काय माहिती. त्याला सांगू राहिलो सोडा सोडा सोडा, कशाच ऐकू राहिली. कोणी एकाला मारूच राहिली. तिथे निखिल म्हणे तुला उद्या नॉन क्रिमिलियरची पावती भेटून जाईल. चला तर भावांनो, चाललो मग आता घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो नक्की करा.